कशी आहेस तू? काळजी घेतेस ना? मस्त. आता मस्त नाही म्हणता येणार कारण आता तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढतंय त्यामुळे माझी एनर्जी पण थोडीशी अशी कमी होतीये. पण ठीक आहे. होईल कधीतरी हे सगळं नीट अशी अपेक्षा करूयात. हो, म्हणजे करून करून काय काय करणार आणि किती करणार असं होतंय. पण मला असं वाटतं एक्झॅक्टली. हो, तुझ्यासारखी हो. आजी असेल तर तुझ्याकडे करण्यासाठी खूप गोष्टी मी मध्ये इन्व्हाइट केलेला आहे. मला सगळ्यात आधी विचारायचं, तू अभिनेत्री म्हणून प्रवास कधी सुरू केला होतास? तुझे काही सिनेमेही केलेले आहेस, तू मालिका केली आहेस. पण आधी डॉक्टर डायटिशियन की आधी अभिनेत्री? आधी मी डॉक्टर झाले म्हणजे ऑफकोर्स आपलं ग्रॅज्युएशन मी कंप्लीट केलं आणि अभिनय म्हणजे फक्त अभिनय हा क्षेत्र म्हणून विचार मी नंतर माझं करिअर म्हणून मी विचार नंतर केला. पण लहानपणापासूनच नाटक, डान्स, सिंगिंग अशा वेगवेगळ्या म्हणजे कला मी जोपासत होते आणि मला या गोष्टी खूप आवडायच्या. पण मला माहिती नव्हतं की आपण याचा करिअर म्हणून कधी विचार करूयात. पण झालं असं की मी डॉक्टर झाले आणि मला असं वाटलं की आपण नाटकामध्ये काम केलं पाहिजे आणि पुण्याला मी शिफ्ट झाले आणि पुण्याला शिफ्ट होण्याचं कारण म्हणजे घरच्यांना काय सांगायचं ना, कारण घरच्यांना असं वाटत होतं की मी एक डॉक्टर होणार आहे. कारण लहानपणापासूनच मी त्यामध्ये म्हणजे मी नेहमी पहिला माझा नंबर यायचा सगळ्यात म्हणजे 1ली ते 10वी. मग 10वी मध्ये मी म्हणजे बोर्डात तू आले. हुशार मग होतीस, 11वी. स्कॉलर सॉरी? स्टुडंट होतीस. स्कॉलर हां, स्टुडंट होतीस. एकदम, एकदम. हो, हा. हो. मी खूप अभ्यास करायचे आणि मी खूप अभ्यासू मुलगी होते तेव्हा. होते हां. तर तर 12वी झाली आणि त्यानंतर मग ग्रॅज्युएशन पण झालं आणि त्यानंतर आता घरी सांगायचं काय अचानक, की मी क्षेत्र बदलणार आहे वगैरे किंवा माझंच अजून फिक्स नव्हतं. मलाच काही माहिती नव्हती. हा, हा. त्यामुळे मी शिफ्ट झाले आणि हे कारण सांगितलं, की मी ॲज अ डायटिशियन मी डायटिशियन मधलं क्लिनिकल डायटेटिक्सचं मी शिक्षण घेणार आहे पुढचं आणि म्हणून मी शिफ्ट झाले आणि ओके. सायमल्टेनियसली मी नाटकं आणि मग काही म्हणजे टेलिफिल्म मी एक केली तेव्हाच त्या दरम्यान आणि मग मी घरच्यांना सांगितलं. तर अशी माझी सुरुवात झाली. जस्ट अ सेकंड मी फक्त खूप गरम होतं अचानक आणि मी जस्ट एसी हो ऑन हो, करते. प्रचंड गरमी वाढली. हो, हो. तोपर्यंत मी काही प्रश्न बघते. अं, उषा हो. म्हणतात मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी. अंशुल हॅलो थँक यू, करतायत. थँक यू उषा. हॅलो लॉकडाऊन अंशुल. मध्ये सगळे काय करतायत? विवी घाग विचारतायत. लॉकडाऊनमध्ये बरंच काही करते, पण आता सध्या टेन्शन म्हणजे मी काळजी करतेय की काय लोक वागतायत किंवा जे काही तू आज काल परवा ज्या काही गोष्टी घडल्या त्या बघून म्हणजे खूपच काळजी करण्यासारखं आहे आता. त्यामुळे 2 दिवस मी कंटिन्युअसली टेन्शनमध्ये आहे. मला असं कुठेतरी वाटत होतं, आशेचा किरण होता, की 17 पर्यंत तरी संपेल. पण हे हो. कालचं आणि परवाचं चित्र बघता मला नाही वाटत आहे की लवकर काही होईल हे. कारण मी फॉर्म पण म्हणजे मला पुण्याला यायचंय किंवा मला मुंबईला यायचं तर मी फॉर्म सुद्धा सबमिट केला होता. पण तो रिजेक्ट होता आणि ऑफकोर्स रिजेक्ट व्हायलाच हवा. हं. या सगळ्या गोष्टींमुळे मला वाटलं की थोडंसं काहीतरी म्हणजे शिथिल झालं असावं कारण पेशंट्स कमी झाले असावे. पण या 2 दिवसात परत पेशंट्स वाढलेले आहेत आणि मला नाही वाटत आहे की 17 तारखेपर्यंत संपेल. 17च्या पुढे सुद्धा होईल लॉकडाऊन एक्सटेंड असं मला वाटतंय. आणि बाकी काय आपलं जे आपण सगळेच करतो आहोत ती सगळी कामं करते मी घरी. म्हणजे राईट फ्रॉम भांडी घासणे, कुकिंग तर आपण सगळेच करतो. आय एम शुअर इथे जे कोणी आता हॅलो वगैरे म्हणतात ते सगळे कुकिंग करतायत आणि सगळे वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे युट्यूबवरती बघा आणि नवीन गोष्टी ट्राय करा असे एक्सप्लोर करतायत गोष्टी. त्यामुळे येस तुम्ही जे सगळं करताय ते मीच सगळं करतेय. प्लस सिंगिंग, डान्सिंग जे काय असेल फ्रेंड्स बरोबर आणि येस ऑफकोर्स आणि व्यायाम पण तो मी करते. पण तुझं खूप प्रोफेशन काय गरम आहे? होतंय. जस्ट जस्ट 1 सेकंड मला ना हो, रिमोट आणि मिळाला नव्हता. आता मला रिमोट दिसलाय. प्रीती ऑनच कर आता. प्रीती व्यवहारे विचारतायत, हाऊ आर यू पूर्णिमा? आय एम फाईन प्रीती. आय एम व्हेरी फाईन. अ, सावनी सावनी सराफ विचारते, हॅलो माझं नाव घ्या ना प्लीज ताई. हाय आणि श्रावणी. हाऊ आर यू?
आय होप तू घरी आहेस आणि तू सेफ आहेस. अरे हे का नाही लागत आहे? आय एम सो सॉरी. नाही, कारण प्रचंड गरमी प्रचंड वाढलेली आहे. गरम होतं आणि मी याआधी बसले होते इथे, पण इतकं गरम नव्हतं होत. आता अचानक गरम होत आहे. ओके, सो मी थोडीशी मागे होते. सेटल. हा, येस, बेटर. नाही, प्रीतीचा एसी नाहीच प्रश्न लागत आहे. मी सांगते की तुला पाहते रे मधला रोल खूप आवडला तिला. थँक्यू सो मच. अरे शैलेंद्र आलेला आहे. शैलेंद्र परदेशी नावाचा माझा खूप चांगला मित्र आहे आणि ऑफकोर्स तुम्ही सगळेजणच त्याला ओळखत असाल. ही इज अ फंटॅस्टिक फोटोग्राफर. मी ऑलमोस्ट माझे 99.99% जे काही फोटोज आहेत ते सगळे त्याने क्लिक केलेले आहेत आणि ही इज अ मजिशियन. त्यामुळे सोशल मीडियावर जे पिक्चर्स आहेत ते पण, सॉरी, सोशल मीडियावर जे तुझे फोटोशूट पोस्ट केलेत. येस. हो, ते सगळे ऑलमोस्ट सगळे येस. त्यामुळे तो म्हणतोय, ओ माझं पण नाव घ्या ना मॅडम. हो सर. नमस्कार शैलेंद्र परदेशी सर, तुम्ही कसे आहात? वैष्णवी शिंदे म्हणतात की खूप दिवस झाले तुझा आवाज ऐकला नाही. तिला छान वाटतंय तुझा आवाज ऐकून. Great. अरे वैष्णवी, थँक्यू सो मच. इट मीन्स अ लॉट टू मी. पण पूर्णिमा, आता तू घरात हा, आहेस, तुझं जे डायटिशियन आणि डॉक्टरचं जे प्रोफेशन आहे त्याविषयी तू काही काम वर्क फ्रॉम होम करतेस का तू? येस. हे बघ, मी आता डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस नाही केलेली आहे गेली 2 वर्ष, 2.5 वर्ष. त्यामुळे माझा तो टच निघून गेलेला आहे. पण तुला माहिती ना, म्हणजे घरी आपले सगळेजणच विचारत असतात किंवा सेटवरती तर मी सतत म्हणजे काही ना काही छोटं मोठं जरी झालं तरी मग ते मला विचारतात. एक सेटवरचा डॉक्टर म्हणून मी ठरलेली असायचे, ज्या काही आता मी सिरियल्स आणि फिल्म्स केलेल्या आहेत तेव्हा. आणि ऑफकोर्स जेव्हा त्यांना कळतं की मी डायटिशियन आहे, तेव्हा सगळेजण येतात डाएट टिप्स वगैरे मागायला. तर अपार्ट फ्रॉम दॅट मी ॲज अ डायटिशियन मी व्हॉट्सॲपवरती डाएट देते. तर त्यामुळे आता लॉकडाऊनमध्ये अडकलेले लोक जे खूप खातायत, जे खूप एक्सप्लोर करतायत डिशेस आणि त्यामुळे त्यांचं वेट वाढतंय किंवा त्यांना या लॉकडाऊन पिरियडचा पुरेपूर फायदा उठवायचा आहे आणि त्यांना छान हेल्दी बनायचंय, तर ते सगळेजण येत आहेत आणि डाएट घेत आहेत. बरं, पण गाण्यांच्या खूप रिक्वेस्ट येत आहेत पूर्णिमा, पण आपण मला वाटतं लाईव्ह सेशनच्या अगदी शेवटी ती रिक्वेस्ट घेऊयात येस. तुझ्याकडनं. हो. पण आणखी काही प्रश्न मी वाचले. वेट लॉस करण्यासाठी काही डाएट प्लॅन सांगायला सांगा ना प्लीज. बरं, मी एक छोटासा प्रश्न विचारते कारण डाएट विषयीचे बरेच प्रश्न येतीलच इकडे. पण सध्या तर हो. लॉकडाऊन मध्ये भरपूर खातोय, त्यामुळे काही जण जाड झालेले असतील, कोणी जास्त व्यायाम करून बारीक झाले असतील. तर त्यांच्यासाठी सध्या जे घरात आहेत त्यांना काय सांगू इच्छिते, काय कोणी वर्क फ्रॉम होम पण करतायत, तर दररोजचा आहार आणि त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लूड करायला हव्यात आपण? खरं तर आता जो काही करोनाचा क्रायसिस आहे तो बघता खूप जास्त म्हणजे अतिप्रमाणात व्यायाम करणं सुद्धा आता चांगलं नाहीये. आणि यामध्ये जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल तर कसं तिथे ऑफिसमध्ये असलात तर तुम्ही इकडे तिकडे जाता, कोणाशी गप्पा मारायला जाता, वॉशरूमला थोडंसं लांब असं तिथे जाता. इथे सगळं जवळ असल्यामुळे तुम्ही बसून राहता, तर त्यामुळे बॉडीची हालचाल नाही होत. परत तुम्ही रोज काहीतरी एक्सप्लोर करता आहात डिशेस, त्यामुळे खूप जास्त खाणं होतंय. तर अशा काळामध्ये खूप सकस आहार ज्याला म्हणतो आपण, ज्याला चौरस आहार म्हणतो, तर तो आहार घेणं खूप गरजेचं आहे. जस्ट तुम्ही एक फॅट डाएटच्या मागे नका लागू. तो खूप टेम्पररी असतो आणि परत आपण म्हणजे लाईफ लॉंग तो डाएट आपण फॉलो नाही करू शकत. म्हणजे पूर्ण क्रॅश डाएट जे असतात आजकाल, 15 दिवसांचे, 30 दिवसांचे जे काही डाएट्स असतात ज्याच्यामध्ये तुम्ही अजिबात व्हीट नका खाऊ, तुम्ही काही कार्ब्स नका खाऊ, 0 कार्ब्स वाला डाएट असे वगैरे असतात. तर आता त्याची काहीही म्हणजे रादर असे डाएट्स आता खूप हार्मफुल आहेत.
कारण त्यामुळे तुमची इम्युनिटी कॉम्प्रोमाइज होऊ शकते. तर त्यामुळे आता इम्युनिटी टिकवणं हे खूप जास्त गरजेचं आहे वेट लॉस आणि ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा. कारण तुम्ही बाहेर बघताय सिच्युएशन कशी आहे. तुम्ही 60च्या पुढे असाल किंवा 60च्या आत जरी असाल आणि तुमची इम्युनिटी कमी असेल तरी तुम्हाला तो कोरोना रोग होऊ शकतो. तर त्यामुळे हे वाचण्यासाठी फक्त आणि फक्त एकच गोष्ट महत्वाची, ते म्हणजे ऑफकोर्स तुम्ही जे काही हायजीनच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या प्रिकॉशनरी मेजरमेंट्स त्या तर तुम्ही करायलाच हव्यात. पण शिवाय डाएट असा असायला हवा ज्यामुळे तुमची इम्युनिटी बूस्ट होईल आणि कॉम्प्रोमाइज नाही होणार. मग अशामध्ये जे काही आता पॅक्ड फूड्स असतात जे आपण आजकाल खूप जास्त प्रमाणात खातो. आता ही खूप चांगली गोष्ट आहे की आता स्विगी आणि झोमॅटो बंद आहेत, त्यामुळे होम म्हणजे आय गेस काही काही ठिकाणी आहेत, मुंबईमध्ये आय गेस चालू आहे, पण फारसं कोणी ऑर्डर नसते म्हणजे करत नसावं असा माझा अंदाज आहे. तर त्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे की आपण घरचं बनवूनच खातोय, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याच्याबरोबरच बाकीच्या गोष्टी सुद्धा इन्क्लूड केल्या पाहिजे, जसं की सॅलड्स, जसं की पल्सेस, सीड्स असतील घरामध्ये ज्या काही त्या सीड्स. आणि मेन म्हणजे हा आत्ता असा काळ आहे की तुम्ही पुढे कशा टाईपचं डाएट फॉलो करू शकाल हे आत्तापासून तुम्ही जर सवय पाडून घेतली, कारण हा खूप महत्वाचा काळ आहे, तुम्हाला मिळालाय हा सगळ्यांनाच काळ, तर ह्याचा खूप उपयोग करून घ्यायला हवा. एरेटेड ड्रिंक्स असतील, चहा कॉफी जर जास्त होत असेल घरी बसून कंटाळा येतोय म्हणून, तर अशा गोष्टी कमी करायला हव्यात. कारण तुमचं जे काही स्टमक म्हणजे स्टमक लाइनिंग असेल तर ते अब्झॉर्प्शन त्यामुळे हॅम्पर होऊ शकतं. तर त्यामुळे तुमच्या काय म्हणतात तुमच्या बॉडीला तुमच्या बॉडीतून जास्त अब्झॉर्प्शन होईल अशा गोष्टी तुम्ही खायला हव्यात. अशा ऍक्च्युली बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण मला असं वाटतं की कुठून सुरुवात करू. पण मी एक थोडक्यात सांगायचं झालं तर जे मिळतं, जे आपल्या आजूबाजूला पिकतं त्यांचा समावेश करायला हवा. की फक्त असं नाही की मला किवीच हवं, मला दुसरं कुठलं तरी एक्झॉटिक फ्रूटच हवं त्याने वेट लॉस होतो, असं नाही आहे अजिबात. ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला पिकतात त्याच गोष्टी आपल्याला लागतात रादर, कारण आपले जीन्स त्यासाठी खूप प्रोन असतात अशा गोष्टींच्या अब्झॉर्प्शनसाठी. सो येस, साखर कमीत कमी खा, दालगोना कॉफी कमीत कमी प्या, त्यानंतर कॉफी, एरेटेड ड्रिंक्स या सगळ्या गोष्टी कमी घ्या, आणि येस वेळेत खा, झोप व्यवस्थित घ्या. येस, एवढंच मी सांगू शकेन. जसमीत जोशी म्हणत होते की तू परीपेक्षा पण सुंदर दिसतेस पौर्णिमा. थँक्यू सो मच. ऍक्च्युली मी खूप घाण अवतारात आहे. खरं सांगायचं ना तर मी इथे 2 कपड्यांनी आली आहे, म्हणजे 2 कपडे घेऊन आली आहे. आणखी बाकीचे जे सॉरी तू पुण्यात आहेस की मुंबईत आहेस? नाही, मी सांगलीमध्ये आहे आता, आणि मी इथे 2 दिवसांसाठी आले होते. माझ्या काकांचं एक ऑपरेशन झालं होतं ते बघण्यासाठी म्हणून आले होते, आणि मी इथेच अडकली आहे. त्यामुळे माझ्याकडे 2 कपडे आणि बाकीचे सगळे जिमचे कपडे, त्यामुळे माझ्याकडे ऍब्सोल्युटली काही नाही, आणि आता मला 2 महिने इथे राहावं लागतंय आणि माझी पंचायत झालेली आहे. नाही, पण मला वाटतं लॉकडाऊन संपल्यानंतर सगळं सुरळीत होईल, तेव्हा तू घरी परतशील व्यवस्थित. आणखी आय काही होप सो. प्रश्न? तुला पाहते रे विषयी बरेच जण म्हणत होते, काही प्रश्न वर गेलेत, पण तो अनुभव कसा राहिला? कारण एक खलनायकी अंदाज तो होता आणि त्याच्यातून तू लोकांना खूप आवडलीस. थँक्यू सो मच. म्हणजे मला खरं तर प्रेक्षकांचं प्रेम जेव्हा मिळायला लागलं आणि जेव्हा मला समजायला लागलं की त्यांना सोनिया आवडतीये, तेव्हा खरं तर माझा कॉन्फिडन्स वाढला. कारण त्याच्या आधी सुरुवातीपासूनच की निगेटिव्ह भूमिका करावी का, खलनायिकेची भूमिका करावी का, इथून एकतर मला आधी सांगण्यात आलं होतं की ही खलनायिका नाहीये, ही ग्रे शेड मध्ये जाते, ही परखडपणे बोलणारी व्यक्ती आहे, एवढंच. पण अदरवाईज ती म्हणजे तिला जयदीप बद्दल पण खूप प्रेम असतं, तिला आईसाहेब पण आवडतात, तिला ईशा पण आवडायला लागते, कारण म्हणजे या सगळ्यांचे स्वभाव तिला खूप आवडतात. पण स्वतःचा तिचा स्वभाव असा आहे की ती फटकळ बोलणारी आणि नो तिला फारसं तिचं प्रेम ती एक्सप्रेस नाही करत. राईट. तर आणि सतत भांडणाचा स्वर असतो तिचा. तर सुरुवातीला मला खरंच खूप अवघड गेलं, कारण माझे खूप मोठे डायलॉग्स होते आणि मी इतके मोठे डायलॉग्स
तेही अचानक स्क्रिप्ट येते तुम्हाला माहिती आणि ते पाठ करावे लागतात आणि माझं पाठांतर इतकं कमालीचं नाहीये. त्यामुळे आणि त्यामध्ये पण भांडणाचा स्वर आणि त्यामुळे काही पॉजेस नाही, काही नाही. सतत मी खूप रागराग करतीये आणि स्वतःचा माझा आवाज एकतर खूप लहान सॉफ्ट असल्यामुळे आणि मी शांत स्वभावाची असल्यामुळे मला ते खूप अवघड गेलं सुरुवातीला. पण आमचे डिरेक्टर सर गिरीश मोहिते सर आणि चंदू सर हे कमालीचे, म्हणजे त्यांनी खूप कम्फर्टेबल करून घेतलं आणि ऑफकोर्स माझे सगळे बाकीचे सहकलाकार. तर त्यामुळे हा रोल खरं तर पॉसिबल झाला. पण येस, मी खूप मिस करते माझ्या रोलला आणि सोनियाला मिस करतेय, तिच्या कॉन्फिडन्सला मिस करतेय. तर येस. फाईन. पूर्णिमा, पण तू तुझे स्केचेस पाहिले मी, तर तू ते पण शिकलीयस का, की ती तुझी नॅचरल आवड आहे? मी खरं तर नाही शिकलीये, पण माझा भाऊ खूप खूप अमेझिंग पेंटिंग्स करतो आणि स्केचेस करत, म्हणजे लहानपणापासून करतो. तर मी त्याचे स्केचेस बघितले आणि मी असंच लहानपणी एकदा अशीच बसले होते आणि रीमा लागूंचा फोटो होता पेपरमध्ये आणि मी रीमा लागूंचा सॉरी सॉरी मी आधी आईचा फोटो आईचं स्केच करायला घेतलं आणि ती बाई दिसायला लागली रीमा लागून सारखी आणि त्या रीमा लागू दिसायला लागल्या आणि ओके. मला असं झालं की ओके, म्हणजे आपण ट्राय करू शकतो. मग मी दुसऱ्यांदा अमिताभ बच्चन आणि अशा, मग अमिताभ बच्चन खूप चांगले निघाले, म्हणजे खूप ऍज इट इज निघाले. मग अशी मी प्रॅक्टिस करत होते आणि मग खरं तर भैयाचं बघूनच, म्हणजे माझा भाऊ मोठा भाऊ आहे, तर तो खूप मस्त स्केचेस करतो, खूप अमेझिंग पेंटिंग्स करतो. त्यामुळे येस, असं काही शिक्षण नाही घेतलं, पण मला खूप आवडतं. म्हणजे मला स्केचेस केलं की एक मेडिटेशनचा एक फील येतो. त्यामुळे येस. वा. पण ऍक्टिंग मध्ये आणखी काय काय एक्सप्लोअर करायचंय तुला, आणि किंवा आणखी काही प्रोजेक्ट तू लॉकडाऊनच्या आधी शूट केलेस का, किंवा काही येणार आहे त्याविषयी सांगशील? मी खरं तर आता ऍड्स केलेले आहेत 2 आणि एक प्रिंट ऍड केलेली आहे. तर ते आता आउट होणार होते, पण आता ते अडकलेत ऑफकोर्स लॉकडाऊनमुळे. त्यामुळे ते डेफिनेटली 2 ऍड्स आणि एक प्रिंट ऍड येईल. एक पुण्यामध्ये शूट झालेलं होतं. तर येस. तुला आणखी आणखी काम करायचंय, की ते डॉक्टरचं प्रोफेशन सांभाळत अभिनेत्री म्हणून पण पुढे काम करायचंय तुला? ऑफकोर्स मला अभिनेत्री म्हणूनच काम करायचं आहे. आता आय कांट गो बॅक. मी डॉक्टर म्हणून परत प्रॅक्टिस नाही करू शकत असं मला वाटतंय. खरं तर मनात आणलं तर करू शकते, कारण मला ऍक्च्युली असं आहे की मला तेही आवडतं, पण मी ते 9 to 5 वाला जॉब नाही करू शकत. मी माझं स्वतःचं क्लिनिक ओपन करू शकते, पण त्या गोष्टी मी आता माझ्या काही प्लॅनिंग मध्ये नाहीये. म्हणून मला ऍक्टिंग हा एकच फोकस आहे आणि मला त्यातून खूप समाधान मिळतंय आणि आय एम व्हेरी हॅपी डुईंग दिस. त्यामुळे मी परत आय कांट गो बॅक नाऊ. आणि येस, डेफिनेटली मी ऍज अ डायटिशियन मी काम करतेच आहे आणि ते मी काम डेफिनेटली चालू ठेवणार आहे. रादर मला त्यामध्ये पण बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहेत. जसं की इंस्टाग्रामवरती माझं आता डाएट विथ पू नावाचं एक पेज आहे. मी असंच म्हणून ओपन केलं होतं आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. त्याच्यावरती मी खूप सारे म्हणजे मी रोज काय खाते किंवा काही छोट्या छोट्या टिप्स अशा अधूनमधून असतात, किंवा ज्यांना माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे ते त्या पेजवरती येऊन, ज्यांना डाएट घ्यायचं आहे, डाएट प्लॅन, तर आमचं तसं कम्युनिकेशन असतं. मग मी त्यांना पुढचा माझा जो काही प्रोफेशनल जो काही नंबर आहे डाएटशी रिलेटेड, तर तो मी त्यांना नंबर देते आणि मग व्हॉट्सअपवरती आमचं तसं ते माझं काम चालू आहे. सावनीची मगासपासून 1-2 रिक्वेस्ट आहेत, की बरेच फॅन्स म्हणतात की प्लीज सोनियाचा डायलॉग बोलून दाखवा असं म्हणतात. माझा असा कुठला स्पेसिफिकली डायलॉग नाहीये. पण सोनिया ज्या पद्धतीने बोलते, ती फक्त काय म्हणायची फेकून दे आणि ती सतत दिसते मी, हॅलो, हाय हाय हाय, येस येस येस. येस. तर मी तर म्हणेन की ती भांडायची आणि फेकून दे, हा तिचा एक डायलॉग असायचा. त्यामुळे असं काही स्पेसिफिक डायलॉग नाही, पण मी यातलं एक म्हणजे आमच्या सिरियलचं टायटल सॉन्ग मी डेफिनेटली म्हणेन थोड्या वेळाने. ऑफकोर्स मला सांगेल प्रेरणा तेव्हा. बरोबर.
स्वरीत काळे म्हणतात यू आर व्हेरी क्यूट. बिग बॉस थँक्यू 3 स्वरी, थँक्यू सो मच. आहे असं वैष्णवी म्हणतायत की तुम्हाला बिग बॉस मराठीमध्ये तिला बघायचं. तुला जायला आवडेल का बिग बॉसच्या घरात? मला खूप आवडेल. मी बिग काय बॉसची म्हणते? मी प्रचंड मोठी फॅन आहे. मी बिग बॉसचा म्हणजे हिंदी बिग बॉस बघायचे लहानपणी हम्म, म्हणजे हम्म, कॉलेजमध्ये वगैरे असताना. जेव्हा हम्म, हम्म. मराठीमध्ये आल्या तेव्हा मी दोन्ही पण सीझन्स फॉलो केले प्रेरणा, आणि मी वेड्यासारखी म्हणजे मला जे आवडतात त्यांना मी खूप सपोर्ट करायचे. मी ओके. त्यांच्याबद्दल Instagramवरती टाकायचे, यांना वोट करा वगैरे वगैरे असं करायचे, आणि मी खूप इन्व्हॉल्व्ह होते या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे मलाही आवडेल डेफिनेटली. मलाही आता तर लॉकडाऊनमुळे तर मला सवय झालीच आहे, आणि शिवाय मी जास्त तशी काय म्हणतात आउट गोईंग गर्ल नाहीये मी. हम्म, खूप हम्म. अशी रिझर्व्ड आहे टाईपची, त्यामुळे मी एन्जॉय करेन रादर बिग बॉस हाऊस, आय गेस. सुपर. मलाही तुला पाहायला आवडेल. सो आम्ही पण वाट बघतोय बिग बॉसचं आगामी सीझन कधी येईल. पण आपण बऱ्याच वेळ बोलतो आणि आता आपली लाईव्ह सेशन संपवण्याची वेळ आलेली आहे. तो पौर्णिमा, मला वाटतं आपण जाता जाता एक छान सुरेल गाणं तू ऐकवशील? येस, ॲज आय प्रॉमिस्ड मी तुला म्हातारेचं टायटल सॉन्ग म्हणेन. हाक देता तुला साज जाते मला, वेगळे प्रेम हे वेगळा सोहळा, कोण जाणे जीवनाचा खेळ आहे हा कसा, चेहराही तूच माझा आरसा, तुला पाहते रे, तुला पाहते रे. थँक्यू सो मच. पौर्णिमा, खूप उत्तम गातेस. तू गाणं शिकलीयस का? हो, मी 2 वर्ष गाणं शिकलीये, 9वी 10वी, आणि मग 10वीला बोर्डाची परीक्षा असल्यामुळे मी गाणं सोडलं. पण मी खूप म्हणजे मी रिपेंट करतेय की का सोडला मी तो क्लास. आणि आमच्या बाई होत्या, खूप छान गाणं शिकवायच्या त्या. पण येस, तू मला प्रश्न विचारलास ना की तुला आणखीन काय करायचंय. येस, मला गाणं शिकायचंय, मला कथ्थक शिकायची इच्छा आहे. पण कधी आणि कसं हे मला माहित नाही. म्हणजे मी आता ऑनलाईन सेशन वरून मी डान्स शिकते आता सध्या, पण मला प्रॉपर शिक्षण घ्यायचंय त्याचं. वाव. म्हणजे शास्त्रीय संगीतच बसून ते पेटीवरती असंच मला शिकायचंय. आय होप हे लॉकडाऊन झाल्यानंतर मला आता कळलीये, म्हणजे वेळेची किंमत कळलीये. त्यामुळे मी आता हे झाल्यावर मी ट्राय करेन की मी दोन्ही सुद्धा गोष्टी शिकेन. आय होप सो. सो मल्टी टॅलेंटेड यू आर, पौर्णिमा. आणि आम्हाला एक थँक्यू. शिक्षण नंतर पुन्हा आपण एक लाईव्ह सेशन किंवा असं साक्षात भेटूनच आपण इंटरव्ह्यू करूयात. येस, आणि येस. बऱ्याच जणांनी लॉकडाऊन मध्ये रिअलाइज झालं असेल की आपल्याला हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. लॉकडाऊन नंतर आपण सगळे त्या गोष्टी करूच. पण थँक्यू सो मच पौर्णिमा, तू वेळ काढून या लाईव्ह सेशन मध्ये येण्यासाठी लगेचच तयार झालीस. आणि खूप छान वाटलं. थँक्यू प्रेरणा, मलाही खूप छान वाटलं. रादर आपण आता लॉकडाऊन मध्ये घरी, म्हणजे मी तरी रादर की ऍक्टिंगची रिलेटेड किंवा आपल्या या फील्डशी रिलेटेड गप्पा गोष्टी खूप कमी होतात. त्यामुळे इथे मला तुझ्याशी आणि मला या तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारता आल्या. त्यामुळे थँक्यू सो मच. स्टे सेफ, बाय, आणि काळजी घे प्लीज.